लाव रे तो व्हिडिओ यानंतर राज ठाकरेंनी आज काढ रे ते कापड असा नारा दिलेला आहे। मवियाच्या मोर्चाच्या स्थळी नेत्यांच्या भाषणासाठी एक मोठा स्टेज उभारण्यात आला, तर जवळच आणखीन एक छोटा स्टेज उभारण्यात आलेला होता। या छोट्या स्टेजवरती एका कापडाखाली काहीतरी झाकून ठेवण्यात आलेलं होतं। राज ठाकरेंनी भाषण करताना आदेश देताच हे कापड हटवण्यात आलं। पाहुयात राज ठाकरेंचं काढ रे ते कापड। राज ठाकरेंचं लाव रे तो व्हिडिओ नंतर काढ रे ते कापड। राज ठाकरेंनी हटवलं कापड, दाखवला पुरावा। मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लाव रे तो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लाव रे तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं। आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणले। मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढ ते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। लाव रे तो व्हिडिओ आणि जादूच्या प्रयोगानंतर राज ठाकरेंनी मवियाच्या मोर्चात सादर केलं काढ ते कापड। मवियाचा मोर्चा होता बोगस मतदार याद्यांविरोधातला आणि मतदान चोरीबद्दलचा। यावेळी राज ठाकरेंनी बोगस मतदार याद्यांचा गठ्ठा दाखवला। या मतदार याद्या एका कापडाच्या खाली झाकून ठेवल्या होत्या। कापड काढलं आणि बोगस मतदार याद्यांचा मोठा गठ्ठा समोर आला। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढ ते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। बोगस मतदार यादीबद्दलचे अनेक पुरावे राज ठाकरेंनी या सभेत सादर केले। राज ठाकरेंचा आरोप होता कल्याण डोंबिवलीतल्या मतदारांनी मलबार हिल मध्ये मतदान केलंय। हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आत्ता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत। प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी मवियाच्या सभेत स्वतःच्याच नावाचा अर्ज वाचून दाखवला। ठाकरे कुटुंबियांची नावं गायब करण्याचा प्लॅन होता का, अशी शंका उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे
या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. जोपर्यंत मतदार यादीतले घोळ निस्तरले जात नाहीत तोपर्यंत निवडणुका नको असं दोन्ही ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे. त्यासाठी ठाकरेंनी आता पुराव्यांचं कापड तर हटवलंय, मात्र हे पुरावे ग्राह्य धरून त्याची नोंद निवडणूक आयोग घेणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.